19 मार्च 2026 या दिवशी आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्या दिवशीच आपण आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करत असतो। गुढीपाडवा या वर्षी योगायोगाने गुरुवारी चाललेला आहे बघा। तर गुरुवारी आपल्याला गुढीपाडव्या दिवशी आपल्या घरामध्ये अतिशय प्रभावशाली उपाय करायचे आहेत आणि हे उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करायचे असतात आणि गुढीपाडव्या दिवशी करायचे असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे बघा। तर 2 पोटलीचे 2 उपाय वेगवेगळे आहेत। तर त्यामध्ये तुम्हाला एक पिवळ्या पोटलीचा उपाय घरामध्ये करायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला एक लाल पोटलीचा सुद्धा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे। तर ह्या दोन्ही पोटल्या वेगवेगळ्या आहेत आणि दोन्ही पोटल्यांचा उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत मी सांगणार आहे। तर ह्या दोन्ही पोटल्यांवर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, त्यामुळे त्या पोटल्यांमध्ये एक प्रकारे ऊर्जा निर्माण होईल। तर आज संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आपल्या केंद्रामध्ये म्हणजेच परमपूज्य गुरुमाऊलींनी हा आपल्याला उपाय सुंदर सांगितलेला आहे बघा। हा उपाय खूप प्रभावशाली उपाय आहे, फक्त मनापासून आणि श्रद्धेने करा। तर आता ह्यामध्ये ना आपल्याला 2 पोटल्या आपल्याला घरी घेऊन यायच्या असतात, एक लाल कलरची पोटली आणि एक पिवळ्या कलरची पोटली। तर तुम्हाला थोडक्यात मी सांगते की पोटली म्हणजे काय। तर पोटली म्हणजे छोट्या छोट्या पिशव्या असतात, जी पिवळ्या कलरची एक छोटीशी पिशवी असते आणि लाल कलरची एक छोटीशी पिशवी असते बघा। आणि सर्व स्वामी भक्तांना सांगते की हे उपाय आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रातून सांगितले गेलेले आहेत, त्यामुळे केंद्रातून सांगितलेले उपाय जे असतात ते खूप प्रभावी असतात, हे सर्वांनाच माहिती आहे बघा। काही स्वामी भक्त जुने असतील की त्यांना हा उपाय माहिती आहे। दरवर्षाप्रमाणे आपण गुढीपाडव्या दिवशी पोटल्यांचा उपाय आपल्या घरामध्ये करत असतो बघा। पण काही आता नवीन स्वामी सेवेकरी आहेत की ज्यांना हे उपाय घरामध्ये करायचे आहेत, तर त्यांनी सुद्धा आपल्या घरामध्ये अगदी मनापासून श्रद्धेने करा। उपाय खूप प्रभावी आहेत। तुम्हाला उपाय केल्यानंतर तुम्हाला अनुभव नक्कीच येईल बघा। फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा की उपाय आपण करत असताना आपल्याला सेवा त्याच्यावरती करूनच ते उपाय करायचे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये ऊर्जा आपल्याला निर्माण करायची आहे। तर आता इथपर्यंत मी तुम्हाला सर्व सांगितलं की आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला आधी 2 दिवस आधी जर जवळपास बघा आपण स्वामी महाराजांच्या आरतीला जातो, जर जवळपास जर स्वामी महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल, तर तिथं जावा तुम्ही। तिथं तुम्हाला सहज स्टॉल असतात बघा, त्या स्टॉलवरती ना तुम्हाला हे दोन्ही पोटल्या मिळून जातील बघा। आता पिवळ्या कलरची पोटली असते त्या पोटलीमध्ये जे वस्तू असतात बघा, त्या सर्व वस्तू तुम्हाला तिथे तयारच मिळून जातील। ती एखाद्या वेळेला तुम्हाला 50-40 रुपयेपर्यंत पोटली मिळून जाईल। लाल कलरची पोटली असते बघा, त्याच्यामध्ये सुद्धा 1-2च वस्तू असतात लाल कलरच्या पोटलीमध्ये, ती सुद्धा तिथं तुम्हाला सहज मिळून जाईल। ह्या दोन्ही पोटल्या तुम्ही घरी घेऊन या आणि ह्याच्यावरती सेवा करा। जरी काही स्वामी भक्तांच्या जवळपास केंद्र नसेल, मठ नसेल, जाणं शक्य नाही तिथं, तर तुम्ही एखाद्या धार्मिक दुकानात जरी गेला ना, धार्मिक ठिकाणी, आणि तरी मी तुम्हाला वस्तू पुढं सांगेन कोणत्या वस्तू आणायच्या। ह्या वस्तू जरी तुम्ही एक 5-6 वस्तू आहेत बघा, त्या वस्तू जरी घरी घेऊन आला, त्या वस्तूवर सेवा केल्याने तुमच्या घरामध्ये जी पण पिवळ्या कलरचं वस्त्र असेल किंवा लाल कलरचं वस्त्र असेल, त्याच्यामध्ये जरी तुम्ही हे बांधून जरी घरामध्ये ठेवलं ना तरीसुद्धा चालेल। असंही तुम्ही करू शकता, पण उपाय चुकवायचे नाहीत। प्रत्येक स्वामी भक्तांना उपाय आपल्या घरामध्ये हे दोन्ही पोटल्यांचे करायचे आहेत यावर्षी। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा करायचं आहे। आणि जे नवीन असतील, ज्यांनी आधीपासून कधी केलेलं नाही, त्यांनी ह्या वर्षी नक्की करा। हा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्या दिवशी आपल्या स्वामी महाराजांचा गुरुवार आलेला आहे बघा, गुढीपाडव्या दिवशी, आणि नवीन वर्षाला पण सुरुवात होत आहे। तर नक्कीच सेवा करा। शिवाय गुढीपाडव्या दिवशी बघा खूप महत्त्वाची सेवा आहे। ज्यांना 20 मार्च निमित्त स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त काही सेवा करणं शक्य झालं नाही, त्यांच्याविषयी मी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे बघा। गुढीपाडव्या दिवशी तुम्ही ती सेवा करा, तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या। सर्व स्वामी भक्तांकडने थोडी का विना सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे। तर आता पोटलीविषयी मी तुम्हाला सांगत आहे। तर त्या दिवशी काय करायचं, केंद्रातून जर तुम्ही आणली रेडीमेड, म्हणजे तुम्हाला जर मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही मिळाली तर वस्तू कोणत्या आणायच्या याविषयी सांगते। तर तुम्हाला सांगते की पिवळ्या कलरची जी पोटली असते ती पोटली आपल्याला का बनवायची घरामध्ये ह्याविषयी सांगते। पिवळ्या कलरची पोटली जेव्हा आपण आपल्या घरामध्ये बनवणार, त्याच्यावरती सेवा करणार, तेव्हा आपल्या घरामध्ये वर्षभर आपल्याला कशाची सुद्धा कमतरता भासणार नाही। धनधान्याची आपल्या घरामध्ये समृद्धी राहणार, धनधान्याची आपल्या घरामध्ये कमतरता भासणार नाही। तुमच्या घरामध्ये जेवढं पण तुम्ही पैसे आणत आहात घरामध्ये, त्या पैशासुद्धा योग्य वापर होईल। वायफळ गोष्टींसाठी तुमचा पैसा, म्हणजेच आपले जे पैसे असतात ते खर्च होणार नाही, यासाठी आपल्या घरामध्ये एक प्रकारे धनधान्याची समृद्धी राहील। घरामध्ये कशाची सुद्धा कमतरता भासणार नाही, अन्नधान्याची सुद्धा तुमच्या घरामध्ये कमतरता भासणार नाही, यासाठी आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये पिवळ्या पोटलीचा करायचा आहे। याविषयी तुम्हाला मी सांगितलं। आता लाल पोटलीचा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा याविषयी तुम्हाला सांगते।
आता लाल पोटलीचा उपाय आपल्या घरामध्ये ह्याच्यासाठी करायचा की आपल्या घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करायला नको, आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता यायला नको, आपल्या घराला आपल्या वास्तूला कोणाची वाईट नजर लागायला नको, आपल्या वास्तूला वाईट बाधा व्हायला नको. अशा खूप गोष्टी असतात की ज्यामुळे आपल्या घराला सुद्धा नजर लागत असते बघा. आपल्या घरामध्ये एक प्रकारे सुरक्षा कवच निर्माण होते, आपल्या घराला कोणत्याही प्रकारे नजर बाधा होत नाही. यासाठी आपल्याला ह्या लाल पोटलीचा उपाय आपल्या घरामध्ये गुढीपाडव्या दिवशी करायचा आहे. तर वस्तू तुम्हाला सांगते, त्या वस्तू तुम्ही धार्मिक ठिकाणावरती वरून घेऊन या. तर वस्तू लक्षात ठेवा, पिवळ्या पोटलीसाठी उपाय करायचा आणि पिवळ्या पोटलीसाठी आपल्याला ह्या वस्तू सर्व लागणार आहेत. तर तुम्ही धार्मिक ठिकाणावरती गेला, जरी तुम्हाला केंद्रामध्ये जाणं शक्य नाही, तिथं स्टॉलवरती घेणं शक्य नाही, धार्मिक ठिकाणावरती गेला जरी तुम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला एक पिवळ्या कलरची पोटली हवी, म्हणजे पिशवी छोटीशी बारकी आणि एक लाल रंगाची छोटीशी पिशवी हवी. जर त्यांच्याकडे तुम्हाला तयार भेटलं तर तयार घेऊन या, नाही भेटलं नुसतं पिशवी असलं तरी घेऊन या. आणि जास्त वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या पिवळ्या पोटलीसाठी. लक्षात ठेवा की पिवळ्या पोटलीसाठी आपल्याला कोणत्या वस्तू लागणार आहेत ह्या तुम्हाला मी आता सांगत आहे. पिवळ्या पोटलीचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक छोटंसं हळकुंड लागणार आहे, एक आपल्याला नागकेश लागणार आहे, एक आपल्याला एक रंगी हिरडा लागणार आहे, थोडंसं मीठ लागणार आहे एका पिशवीमध्ये छोट्याशा प्लॅस्टिकच्या. त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांची छोटीशी 2 पावलं लागणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला 1 रुपयाचं नाणं लागणार आहे. अशा तुम्हाला वस्तू ह्या पिवळ्या पिशवीचा उपाय करण्यासाठी लागणार आहेत. त्या वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत. घरी घेऊन आल्यानंतर बघा, आता ही पिवळ्या रंगाची पिशवी असणार तुमच्याकडं. जरी तुम्हाला धार्मिक ठिकाणी पिवळ्या रंगाची पिशवी नाही उपलब्ध झाली तर आपल्याला गुढीपाडव्याच्या आधी घरी घेऊन यायचं 1-2 दिवस आधी, म्हणजे तुम्ही घरामध्ये गुढीपाडव्या दिवशी उपाय करू शकाल. जरी तुम्हाला गुढीपाडव्याच्या आधी वस्तू घेऊन येणं शक्य नाही झालं, गुढीपाडव्या दिवशी जरी तुम्ही जाऊन वस्तू जरी घरी घेऊन आला तरी सुद्धा चालेल. फक्त अमावस्या संपल्यानंतर ह्या वस्तू सर्व घरी घेऊन या. तर आता पिवळ्या पोटलीसाठी आपल्याला ज्या सेवा करायच्यात किंवा जे उपाय करायचे ते तुम्हाला प्रथम मी सांगते आणि नंतर तुम्हाला लाल पोटलीचं सामान पण सांगेन आणि त्याचा उपाय कसा करायचा ह्याविषयी तुम्हाला सांगेन. आता पिवळ्या पोटलीमध्ये ह्या सर्व वस्तू आपण घरी घेऊन यायच्या. जरी तुम्हाला नाही भेटलं पिशवी तर मग सांगेन तुम्हाला घरामध्ये पिवळ्या रंगाचं एक नवीन वस्त्र छोटंसं असेल तरी चालेल, ते घेतलं तरी चालेल. तर त्यानंतर काय करायचं आता बघा, ह्याच्यावरती सेवा आपल्याला करायच्या आणि सेवा खूप महत्त्वाच्या आहेत. सेवा करूनच आपल्याला हा उपाय घरामध्ये करायचा आहे. पिवळ्या पोटलीचा उपाय तुम्ही घरामध्ये दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सकाळी तुम्ही 10 वाजल्यापासून उपाय करू शकता, संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत उपाय तुम्ही घरामध्ये करू शकता पिवळ्या रंगाच्या पोटलीचा. तर आता हे सर्व सामान घेऊन आल्यानंतर बघा, जेव्हा तुम्ही उपाय करायला घरामध्ये बसणार आहात त्यावेळेला काय करायचं, तर उपाय हा कोणतीही व्यक्ती करू शकते, महिला करू शकते, दादा करू शकतात किंवा एखादी मुलगी करू शकते, एखादा मुलगा करू शकतो. कोणतीही महिला हा उपाय स्वामींचा करू शकते पोटलीचा. कोणतेही दादा पोटलीचा उपाय घरामध्ये करू शकतात. ह्या पिवळ्या रंगाच्या बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आपल्याला. नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे, गुढीपाडवा आहे, तर त्यानंतर बसण्यासाठी आसन घ्या. अगदी महत्त्वाचा उपाय नक्की सर्वांनी करा, अगदी सोपा उपाय बघा. तर दिवा धुबा ते सर्व लावून घ्यायचं आणि ज्या वस्तू असतील बघा ते वस्तू तुम्हाला तिथं पॅक केलेल्या असतात तिने छोट्या छोट्या पिशवीमध्ये प्लॅस्टिकच्या, तर ते मिळून जातील तिथं. त्यामुळं तर घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला ह्या सर्व वस्तू काय करायच्या, ह्या सर्व वस्तू हातामध्ये घ्यायच्या. आपल्या ह्या उजव्या हातामध्ये सगळ्या वस्तू घ्यायच्या. आता त्या वस्तूमध्ये मी मगाशी तुम्हाला जी नावं सांगितली त्या सर्व वस्तू पिवळ्या पोटलीसाठी लागणारच आहेत. त्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत. 1 रुपयाचं नाणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बघा. जरी तुम्हाला धार्मिक ठिकाणी नाही मिळाली 1 रुपयाचं नाणं तर तुम्हाला घरातल्या घ्यायचं आहे आपल्या 1 रुपयाचं नाणं. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्या वस्तूंमध्ये आपल्याला थोडंसं आपल्या घरातलं गहू घ्यायचे आहेत बघा. गहू सुद्धा घ्यायचे आहेत. हातामध्ये त्या सर्व वस्तू घ्यायच्या आणि आपल्याला स्वामी महाराजांची 11 वेळा माळ जप करायची. तुम्हाला 11 माळी जप करणं जरी शक्य झालं नाही तरी तुम्ही 1 माळ जरी केली तरी चालेल. आता आपण उजव्या हातामध्ये त्या वस्तू पकडलेल्या असणार सर्व आणि मग स्वामी महाराजांचं 1 माळ जप नामस्मरण करत असताना आपल्याला माळ कशी पकडायची, तर तुमच्यासोबत जर तुमच्या घरातल्या व्यक्ती जरी असतील सर्वजण तरी सुद्धा चालेल. जर एखाद्या व्यक्तीनं माळ पकडली हातामध्ये आणि जरी तुम्ही त्याच्यासोबत नामस्मरण जरी केलं 108 वेळा किंवा 11 माळी जरी नामस्मरण केलं हातावरती जेवढ्या वस्तू घेतल्यात त्याच्यावरती, आणि जेवढं तुम्ही जास्त नामस्मरण करणार 108 वेळा जरी 1 माळ जरी केली तरी सुद्धा चालेल. पण जर तुम्ही 11 माळी केल्या ना तर खूप चांगली गोष्ट आहे. जसं शक्य होईल तसं करा. नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला त्या सर्व वस्तू या हातात घ्यायच्या असतात. पिवळ्या पोटलीमध्ये त्या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत आणि ही पोटली आपल्याला धनधान्य समृद्धीसाठी, आपल्या घरामध्ये भरभराटी येण्यासाठी, आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता
न पडू नये, आपल्याला कशाची वर्षभर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडू नये, आपल्या घरामध्ये अन्नधान्यात पुरवठी यावी यासाठी आपल्याला ही पोटली बनवायची आहे. याचा उपाय करायचा. ही पोटली आपल्याला कुठे ठेवायची आहे, तर ही पोटली तुम्हाला तुमच्या किचनमध्ये ठेवायची सांगते. किचन, आता आपण जिथं जेवण वगैरे बनवतो त्याच ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. आता तुम्ही किचनमध्ये ही पोटली कुठं ठेवू शकता, तुम्ही किचनवरती जर वरच्या साईडला जरी जागा असेल, गॅसच्या वरच्या साईडला कोपऱ्यामध्ये, तरी तुम्ही तिथं अडकून सुद्धा ठेवू शकता. जरी नसेल तर तुमचं किचनमध्ये एखादा कपाट आहे, त्या कपाटावरती जरी ठेवली तरी सुद्धा चालेल. किंवा किचनमध्ये बघा कपाटाची ट्रॉली असते बघा, त्याच्यामध्ये जरी ठेवली पिशवी तरी सुद्धा चालेल. तर आता असं आपल्याला करायचं आहे बघा. पिवळ्या कलरच्या पोटलीचा उपाय मी तुम्हाला सांगितला, घरामध्ये का करायचा, कसा करायचा, हे सर्व सांगितलं. आता तुम्हाला लाल पोटलीचं सांगते. लाल पोटलीचा उपाय तर बघा खूप महत्त्वाचा उपाय बघा. आपल्या वास्तू जे असतं, म्हणजेच आपलं जे घर असतं, त्या घराच्या सुरक्षतेसाठी आपल्याला हा उपाय घरामध्ये करायचा आहे. लाल पोटली सुद्धा तुम्हाला धार्मिक ठिकाणी स्वामींच्या केंद्रात मठात सुद्धा मिळून जाईल. नाही मिळाली, तुम्हाला केंद्रामध्ये जाणं शक्य नसेल, तर धार्मिक ठिकाणी वरती जावा, तुम्ही दुकानावरती जावा, त्यांना सांगा की आम्हाला एक छोटीशी लाल पोटली हवी आहे. तुम्हाला त्यांनी नुसती पिशवी जरी दिली ना, छोटीशी लाल पोटली, तरी चालेल. आणि बाकीचे जे सामान सांगणार आहे त्याच्यामधलं ते तुम्ही घेतलं विकत तरी सुद्धा चालू शकतं. तर त्यामध्ये करायचं. लाल पोटलीसाठी तुम्हाला सामान सांगते की धार्मिक ठिकाणावरती तुम्हाला मिळून जाईल. 3 इंचाची तुम्हाला वड्या झाडाची एक मुळी घ्यायची आहे, छोटीशी 3 इंचाची. त्यानंतर तुम्हाला एक हिरडा, एक रंगी हिरडा एक घ्यायचा आहे. तर ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला घरी आणायचं आहे. मग तुम्ही धार्मिक ठिकाणावरून आणा, किंवा जरी तुम्हाला मिळून गेल्या एखाद्या झाडाची मुळी जरी मिळाली 3 इंच, तरी तुम्ही ती घरी घेऊन आला तरी सुद्धा चालेल. तर काय करायचं आहे आपल्याला, तर त्या दिवशी बघा आपल्याला वस्तू आपण घरी घेऊन आल्यानंतर त्या वस्तूवरती थोडंसं आपल्याला पाणी वगैरे शिंपडायचं आहे बघा. पाणी शिंपडल्यानंतर त्या वस्तूला आपल्याला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे, थोडं दिवा धूपारती ओवाळायचं, नमस्कार करायचा. आणि त्या ज्या वस्तू आहेत, 2 वस्तू सांगितल्या तुम्हाला मी, त्या दोन्ही वस्तू लाल रंगाच्या पिशवीमध्ये ठेवायच्या आहेत बघा. जरी तुम्हाला लाल रंगाची पिशवी म्हणजेच पोटली नाही भेटली धार्मिक ठिकाणावरती, जरी तुमच्या घरामध्ये एक नवीन वस्त्र असेल छोटंसं, ते जरी घेतलं लाल कलरचं तरी सुद्धा चालेल. त्या सर्वांमध्ये आपल्याला काय करायचं, तर ही वस्तू त्याच्यामध्ये ठेवायच्या आधीच त्या पुन्हा वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आणि आपल्याला पुन्हा एकदा 11 वेळा 11 माळी स्वामींचं नामस्मरण करायचं. 11 माळी स्वामींचा नामजप करायचं. किंवा 11 माळी जरी तुम्हाला नामजप करणं शक्य नसेल, तर तुम्ही 1 माळ जरी नामजप केलं तरी सुद्धा चालेल. सेवा करत असताना घरातल्या सर्व व्यक्तींनी उपस्थित राहून एकत्र जरी स्वामींचं नामस्मरण करून जरी सेवा केली तरी सुद्धा सगळ्यात चांगली गोष्ट आहे बघा. त्यानंतर तुम्हाला हे सर्व सेवा केल्यानंतर हे सर्व वस्तू पोटलीमध्ये ठेवायच्यात. आणि ती लाल रंगाची पिशवी आपल्या प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला, आता प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला म्हटल्यानंतर घरातल्या आतल्या साईडला वर चौकट असते बघा, तिथंच प्रत्येकाच्या घराला एखादा खिळा वगैरे असतो किंवा काहीतरी अडकवण्याची वस्तू असते, तिथं तुम्ही अडकून दिल्या लाल रंगाची पिशवी तरी सुद्धा चालेल. अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही उपाय खूप महत्त्वपूर्ण आहेत. दोन्ही उपाय आपल्या केंद्रातले आहेत. दोन्ही उपाय आपल्या परमपूज्य गुरु माऊलींनी सांगितलेले उपाय. तर प्रत्येक स्वामी भक्तांना अगदी श्रद्धेनं मनापासून नक्की करा. वर्षातून आपल्याला एकदाच हे उपाय आपल्या घरामध्ये करायचे असतात, गुढीपाडव्या दिवशी करायचे असतात. यासाठी सांगते, जर तुम्ही दरवर्षीप्रमाणे लाल रंगाच्या पोटलीचा जर उपाय करत आलाय घरामध्ये बघा, तर तुम्हाला प्रत्येक वेळेला माहिती आहे की दर गुढीपाडव्याला आपण दुसरी नवीन तिथं पोटली ठेवत असतो. खूप महत्त्वाचे उपाय बघा. जेवढं तुम्ही उपाय करणार, जेवढं तुम्ही स्वामींच्या सेवेत राहणार आणि जेवढं तुम्ही मनापासून श्रद्धेनं उपाय करणार ना, तेवढं तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येणार, ऐश्वर्य येणार, प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आणि वर्षभर सुद्धा तुमच्या घरामध्ये कशाची कमतरता भासणार नाही. तर अशा मार्फत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत अगदी सोप्या भाषेत लाल पोटलीचा आणि पिवळ्या पोटलीचा उपाय सांगितलेला आहे. दोन्ही पोटल्या आपल्याला कशासाठी घरामध्ये बनवायच्या आहेत, त्याचा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे, याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती दिलेली आहे. जर काही गोष्टी समजल्या नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. मी नक्कीच तिथं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर आपल्या व्हिडिओवर बघा हाईपचं पण एक छोटंसं बटन आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर हाईपसुद्धा नक्कीच करा. तर चला, तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.